मित्रांनो नमस्कार. एका मोबाईलमुळे काय क्रांती होऊ शकते त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला या वैतरणा धरणावरती आत्ता पाहायला मिळत आहे. मी आत्ता आलेलो आहे नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरण्याच्या बांधावरती. 3 ऑगस्ट 2024 रोजी माझ्याबरोबर प्राध्यापक सतीश राऊत सर या ठिकाणी आम्ही आलेलो होतो आणि एक व्हिडिओ आम्ही या ठिकाणी प्रसिद्ध केलेला होता की या वैतरणा आणि मुकणे या 2 धरणाच्यामध्ये असलेल्या 50 फुटाच्या भिंतीमध्ये अडलाय मराठवाड्याचा विकास. आणि या 50 फुटाच्या भिंतीला जर दरवाजा टाकला तर या अप्पर वैतरणामधून समुद्राला वाहून जाणाऱ्या ओव्हरफ्लोच्या पाण्याला आपल्याला पूर्व भागाला या ठिकाणी वळवता येणार होतं. आणि तो व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा फायनान्स मिनिस्टर अजितदादा पवार साहेब असतील, यांनी तातडीनं शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या दरवाजाला माझ्या पाठीमागं बघत असलेल्या खर्चाला मान्यता दिली. आणि आत्ता आपण 2 वर्षामध्ये याचा कामाच्या प्रगती या ठिकाणी बघत आहोत. आज 9 ऑगस्ट 2026 आणि आज या कामाची प्रगती बघण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या वैतरण्याला माझ्या पाठीमागं असलेल्या दरवाजाचं काम झाल्याच्यानंतर अप्पर वैतरणेचं पाणी माझ्या पाठीमागच्या मुकणे धरणामध्ये या ठिकाणी पडायला मदत होणार आहे. आणि 17 TMC पाणी औंध, दारणा आणि त्यानंतर गोदावरी नदीच्या माध्यमातून आपल्याला थेट जायकवाडी धरणामध्ये म्हणजे मराठवाड्याला या ठिकाणी मिळणार आहे. परंतु या 17 TMC पाण्यामध्ये आपल्याला मुख्य प्रश्न नगर जिल्ह्याचा सुटायला या ठिकाणी मोठी मदत होणार आहे. ज्यामुळे नगर जिल्ह्यातल्या मुळा असेल, भंडारदार धरण असेल, त्याचबरोबर निळवंडे धरण असेल, यामधून मराठवाड्याला जायकवाडीसाठी आपल्याला समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यामुळे पाणी द्यावं लागायचं. आणि या 17 TMCमुळे त्या समन्यायी पाणी वाटपाच्या तिढ्याला सोडवायला या ठिकाणी मदत होणार आहे. म्हणून मी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, त्याचबरोबर राधाकृष्ण विखे साहेब असतील, या सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. कारण त्यांच्या तत्कालीन या ठिकाणी तत्काळ निर्णय घेतल्यामुळे तत्कालीन माजी केंद्रीय मंत्री, त्याचबरोबर पद्मभूषण नगर जिल्ह्याचे भूषण बाळासाहेब विखे पाटील यांची जे काही स्वप्न होतं की पश्चिम घाटात वाहून जाणारं पाणी पूर्वेला या ठिकाणी वळवायचं, ते स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहे. म्हणून मी राज्य मंत्रिमंडळाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो. आणि एक विनंती या निमित्ताने करतो की हे काम लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे की जेणेकरून पुढच्या पावसाळ्यापर्यंत तरी किमान आपल्याला हे पाणी नाथसागरामध्ये म्हणजे जायकवाडीला जाताना दिसेल. आणि नगर नाशिकबरोबर या ठिकाणी पूर्ण मराठवाड्याचा विकास म्हणजे अर्ध्या महाराष्ट्राचा विकास आपल्याला झालेला दिसेल. धन्यवाद.